पोलीस अशोक घोरपाड किंवा कार्तिकेश्वर चुकणर आणि त्यांच्याबरोबर असणारे इतर यांना हायकोर्टाने औरंगाबाद हायकोर्टाने सुद्धा संशयास्पद मर्डर झालेला अशा हे केलं असताना अजूनही केस फायनल झाले नसताना त्यांना परत कामावर घेण्यात आलं. हे म्हणजे हायकोर्टाचा पण अपमान आहे आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा ज्या पद्धतीने असं खून केल्यानंतर एक ज्या या मंडळीला ज्या पद्धतीने कामावर घेतलं आहे त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड रोष आहे. तर तो त्यांना ताबडतोबीने परत एकदा बडतर्फ करण्यात यावं ही आमची मागणी आहे. तर या सर्व मागण्या तुम्ही सरकारपर्यंत पोचवाव्यात. नीट आणि इतर सर्व विषयाचं इतर लोक हँडल करतात. तर तुम्ही हे संपूर्ण आमचं निवेदन सरकारपर्यंत पोचवावं आणि सरकारने आमच्या मुंबईमध्ये प्रचंड असा मोर्चा या इथूनच माझ्याकडे 15-20 परभणीतून लोक येणार आहेत. मोर्चा असेल की म्हणजे लोकांची आजची अपेक्षा आहे म्हणजे तो किती मुंबईमध्ये मोठा मोर्चा होईल. सरकारला सांगा की हा मोर्चा निघू नये अशी जर आपली इच्छा असेल तर ताबडतोब हे जे उपवर्गीकरण अपकरण करण्याचं चालू आहे त्या थांबवावं. त्यापेक्षा तो या संपूर्ण जातीचा आणि प्रत्येक जिल्ह्यातून ही माणसं मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमध्ये सुद्धा प्रचंड केऑस होण्याची शक्यता आहे. तेव्हा सरकारची ती जबाबदारी असेल तर हा मेसेज आपण सरकारपर्यंत आपण करावा ही विनंती. आदरणीय कलेक्टर साहेब, फक्त आनंदराज साहेब आले म्हणून परभणीतला आंबेडकर समाज शांततेच हा धडक महामोर्चा झालेला आहे. खरं तर तुम्ही त्यांचे आभार माना. सगळ्याला शांत करण्याचं काम त्यांनी त्यानंतर आमचे शांततेनंच होतो. आजचा मोर्चा फारच साहेब फार शिस्तबद्ध म्हणजे कुठलंही विद्रूप स्वरूप या मोर्चामध्ये नव्हतं आणि सलगशीर मार्गाने शांततेनं आणि बाबासाहेब आंबेडकर युद्धाच्या विचारासाठी कायदेशीर संवैधानिक विचार करून मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने आणि कुठल्याही प्रकारे कुणाही जाती धर्माच्या भावना दुखवतील किंवा प्रशासनाला काही बाधा येईल अशा प्रकारचं वर्तन आमच्या तरुण मुलांनी कोणीही वर्तन केलं. मोर्चा शिस्तबद्ध केल्याबद्दल प्रशासनाचे बी आमच्या तरुण मुलाकडून आम्ही आभार मानतो. पोलीस विभागानं फार चांगलं सहकार्य केलं आणि आपल्याही नियंत्रण पद्धतीचं मोर्चा यशस्वी झाला. आपण आमचे आनंदराज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या परभणी जिल्ह्याच्या भावना महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवाव्या हीच अपेक्षा निवेदनाची कलेक्टर साहेब बोला. 2 शब्द जरा परभणीकरांना बरं वाटतंय. बोला साहेब, 2 शब्द बोला. आज या ठिकाणी सन्माननीय त्याचप्रमाणे सन्माननीय आनंदराव आंबेडकर साहेब आले आणि आपण सर्वांनी आपल्या ज्या पण मागण्या आहेत त्या सदस्य पद्धतीने शासनाकडे मांडण्यासाठी त्या ठिकाणी आपण सर्वजण आलात. आपल्या ज्याही मोर्चाच्या एकूण भावना आहेत त्या भावना नक्कीच शासनापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते मी माझ्या स्तरावर नक्की करेन एवढं आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आणि शांततेने आपण सर्वांनी या ठिकाणी आलात त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक आभार.